ब्यूरो चीफ कोल्हापुर डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र। कोल्हापुर जिला में कागल शहर में पाटिल हॉस्पिटल में डॉक्टर की लापरवाही के कारण ऑपरेशन थिएटर में मरीज को जान गंवानी पड़ी। मैं प्रकाश कुमार शिवाजी उठकर आप देख रहे हैं वंदे भारत टीवी न्यूज़ लाइव 24 आवर्स। आज हम आए हैं कागल शहर, कागल तहसील में। यहाँ एक हॉस्पिटल है, उसका नाम है पाटिल एक्सीडेंट हॉस्पिटल। यहाँ की जो डॉक्टर की लापरवाही की वजह से एक मरीज़ की जान गई है। थिएटर में उनको लिटाया गया, उसके बाद बीपी कम होने के बाद उनके तरफ सही ढंग से कोई उपचार किया गया नहीं। और रही बात, तो मरीज़ ने दम तोड़ने के बाद उनको दूसरे हॉस्पिटल में शिफ्ट करने के लिए ले गए, लेकिन मरीज़ का दम तो यहीं टूटा था। और आप देख रहे हैं हॉस्पिटल पाटिल एक्सीडेंट हॉस्पिटल, संदीप ब पाटिल, ये ऑर्थो डॉक्टर हैं। ऑपरेशनसाठी वरती पेशंट घेतला, पेशंटला टेबलवर झोपवलं, तर जाऊन आपण गुरुजी डॉक्टर आले, गुरुजी डॉक्टरने चेक केलं आणि कुठून बसलं, म्हणजे बोल त्याला कुठून बसावं लागतं, कुठून बसवलं, बोल दिली, बोल दिल्यानंतर झोपवलं झोपल्यानंतर पेशंट व्यवस्थित होता। 2 मिनिटात पेशंटचा बीपी ड्रॉप झाला, ऑपरेशनला ऑपरेशन सुरुवातची पेट्रोलमध्ये घेतलं होतं, भुलेचं फक्त इंजेक्शन दिलं होतं। त्याला भुलेचं इंजेक्शन द्याल होतं, त्याला बीपी व्यवस्थित होता। आपलं नाव काय म्हणता? राहायलाच तुम्ही होता त्या विषयी रिसेप्शनला असतो तुम्ही काय मी सिस्टर आहे आणि मी स्वतः होते आणि दुसरा स्टाफवरती होतं। परफेक्ट तुम्हाला आठवतं ना? 100% काय माहिती आहे काय, पेशंटच्या घरची लोकांना तुमच्या डॉक्टरांच्याकडनं हे झालेलं आहे। पण हे सगळं चुकीचं आहे आणि स्वतः कुठल्याही डॉक्टर पेशंटला मारण्यासाठी काही करत आणि पहिलं ऑपरेशन सरांनी ऑपरेशन स्वतः केलं आणि त्यांचं काय मेडिकल फिटनेस पण कंप्लीट करा होताच। मेडिकल फिटनेस कंपोज म्हणजे सरांच्याकडे जाऊन आलेली मगदूम सरांच्याकडे त्यांनी दिलेलं ते नॉर्मल ते दिलेलं मधून सरांनी सांगितलं की 2-3 दिवस थांबा, त्यांच्या नातेवाईकांची जरासं लवकर ऑपरेशन करा असं मागून मला सांगा, जे डॉक्टर ऑपरेशनला येणार होते आलते का? ते पण चालेल सगळे डॉक्टर होते त्यांनी सगळी तयारी केली होती, त्यांचे टेबलवर स्कोप वगैरे घ्यायचं असते, सगळी तयारी केली। त्यांनी ज्या त्या लोकांना जो दंगा केला, म्हणजे काय नुकसान काय केलं? CCTV नाही आणि बाहेरचं स्ट्रेचर होतं ते वापरलं।